एक्सएम ब्रोकरचं अकाउंट MT5 ला कशा प्रकारे अटॅच करायचं बघा. बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतो सर्व्हर फाइंड आउट करायला किंवा अॅथोरायझेशन फेलचा प्रॉब्लेम येतो. एका व्हिडिओमध्ये सॉर्ट आउट करून टाकतो. बाकी सगळ्या ब्रोकरला पण प्रोसेस सेम असते या स्क्रीनवरती. स्क्रीनवरती बघा एक्सएम चालू आहे. ही ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन आता युज करायसाठी इझी झालाय. वरती बघा इथं बाण दिसतो, या बाणावरती क्लिक करा. त्यानंतर इथं मॅनेजचं ऑप्शन दिसेल तुम्हाला, मॅनेज वरती क्लिक करा. अकाउंट इन्फॉर्मेशन वर क्लिक करा. एक्सएम ग्लोबल MT5 चा सातवा, MT5 चा सातवा हा सर्व्हर आहे. हा MT5 चा तुमचा आयडी, तुमचा अकाउंट स्टँडर्ड आहे. ठीक आहे. इथून फक्त आयडी कॉपी करून घ्या, सर्व्हर लक्षात ठेवा आणि चला MT5 ला. MT5 वरती आपण आलोय. सरळ सरळ इकडे बघा, लेफ्ट कॉर्नरवरती क्लिक करा. मॅनेज अकाउंट वर क्लिक करा. प्लस आयकॉनवर क्लिक करा. इथं फाइंड ब्रोकर म्हणतं, इथं नाव टाकायचं एक्सएम. इथं घ्यायचं नाही बरं का, सर्च करायचं एक्सएम ग्लोबल लिमिटेड. ठीक आहे. असं रिफ्रेश होऊन ज्यावेळेस एक्सएम ग्लोबल लिमिटेड येईल त्यावेळेस क्लिक करा. आता सर्व्हर म्हणते बघा. इथं जर तुमच्यात सर्व्हर दाखवत नसेल तर ते नाव पूर्ण टाकायचं, एक्सएम ग्लोबल लिमिटेड पूर्ण टाकायचं, म्हणजे सगळे सर्व्हर येतात. MT5 चा किती आहे? सातवा आहे. ठीक आहे. लॉग इन आयडी कॉपी केला टाका. आता मी इथं पासवर्ड टाकून घेतो गपचूप. तर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सिंपली बघा इथं अकाउंट आपलं लॉग इन होईल. इथं बॅलन्स दिसला की म्हणायचं आपलं अकाउंट इथं परफेक्टली असं लॉग इन झालेलं आहे. इथं कोड साईज वगैरे ऍड करू शकताय. प्रॉब्लेम अॅथोरेशन फेलचा येत असेल तर काय करायचं, ह्याचा पासवर्ड रिसेट करायचा. पासवर्ड रिसेट करण्यासाठी काय करायचं, परत इथं जायचं, परत बघा इथं मॅनेजरला जायचं. खाली गेला की चेंज ट्रेडिंग अकाउंट पासवर्ड म्हणतं, इथून पासवर्ड रिसेट करून घ्यायचा तुम्ही. ठीक आहे. पासवर्ड रिसेट केला, सर्व्हर पासवर्ड. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे अॅथोरायझेशन फेलचा प्रॉब्लेम येतो, तो इथं सॉर्ट आउट होऊन जाईल. बाकी अकाउंट डिलीट करण्यासाठी इथं ऑप्शन आहे. ठीक आहे. अजून तुम्हाला इथं युज करताना काय प्रॉब्लेम येत असेल एक्सेल मध्ये तर कमेंट करा, किंवा दुसऱ्या कोणत्या पण ब्रोकर मध्ये आपण व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.